चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे। पहिल्या 3 टप्प्यामध्ये कमी मतदान झालं अशी ओरड होती आणि त्या पार्श्वभूमीवर चौथ्या टप्प्यात कसं मतदान होणार याकडे लक्ष होतं। मात्र आपण कोथरूड मधलं हे चित्र पाहू शकतोय। कोथरूड मध्ये सकाळी 7 वाजता मतदान सुरू होण्याच्या आधीपासून मतदान केंद्रावरती अशा प्रचंड रांगा पाहायला मिळत होता। मतदारांनी मोठी गर्दी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत होतं। आताही आपण ह्या रांगा पाहू शकतो आणि या रांगेमध्ये राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील स्वतः थांबलेले आहेत। दादा, तुम्ही मतदानाला आलाय, हा सगळा उत्साह पाहून काय वाटतंय? नाही, मला खरं म्हणजे लोकशाही टिकवण्यासाठीची लोकांची ही जी धडपड आहे, माझं मतदान लवकर झालं पाहिजे। या अनेकांनी मॉर्निंग वॉकला जातानाचा आजचा कार्यक्रम ठरवला की मॉर्निंग वॉक करून मतदान करून मग घरी जायचं। तर मला फार वाटत होतं की आपण लवकर चाललोय, तर मला वाटते अनेक जण मतदान करून घरी निघालेले दिसते। तर खूप आनंददायी चित्र आहे। विशेषतः पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये थोडंसं कमी मतदान झालं, परंतु तेही काही फार मोठ्या प्रमाणात कमी झालं असं नाही। पण त्याच्यामुळे सुद्धा जे आव्हान वेगवेगळ्या नेत्यांनी केलं, निवडणूक आयोगाने केलं, परिणामी लोकांनी हे ठरवलं की ऊन बिन असेल त्यामुळे मतदान कमी होत असेल तर आपण लवकर जाऊ। हा पण कोथरूडमध्ये खूपच मोठा उत्साह दिसतोय। पाऊस पण 2-3 दिवस झालं पुण्यात येतोय, त्यामुळे असं लोक सकाळी लवकर बाहेर पडले। नाही, लोकांना 3 फेजेस मधल्या जी चित्र बघायला मिळाली की दुपारनंतर मग रांगा लागतात, त्यामुळे लोक लवकर आले। दादा, तुम्ही पण रांगेत थांबलाय, तुम्ही स्लिप घेऊन आलाय? मी खूपच नियम पाळणारा माणूस आहे,